3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन. मराठ्यांचेच नव्हे तर भारताच्या इतिहासातील आजचा दिवस काळा दिवस ठरला. 3 एप्रिल 1680 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. सतत धावपळीमुळे, लढायांमुळे ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचं निधन झालं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी आपल्या सवंगड्यांसोबत तोरणागड घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांनी महाराष्ट्रात गोंधळ घातला होता. शेतकऱ्यांना लुटलं होतं. इथल्याच आई बहिणींना आबरू ठोकली. अशावेळी सत्याच्या विरोधात शिवरायांना जीवाला जीव देणारी सवंगडी निवडली आणि रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापना केली. वडील शहाजीराजे आणि आई जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी हे महाराष्ट्रावर असलेलं गुलामीचं जोखड उखडून दिलं आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य स्थापन केलं. इथल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा शेतकरी म्हणतील यांच्यापेक्षा गनिम बरा, अशा आशयाचा आदेश त्यांनी मावळ्यांना दिला होता. त्यावरून त्यांना जाणता राजा का म्हणतात याची प्रचिती येते. शिवरायांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक केला आणि रयतेचं स्वराज्य स्थापन झाल्याची दवंडी फिरवली. भारतातील सर्वश्रेष्ठ राजांमध्ये शिवरायांचे नाव सर्वात वरती घेतलं जातं. वरती पुण्यापासून ते दक्षिणेकडे अगदी तंजावरपर्यंत त्यांनी मराठ्यांचा दरारा स्थापित केला होता. सर्वप्रथम समभाव हे तत्त्व खऱ्या अर्थाने शिवरायांनी आचरणात आणलं आणि मराठ्यांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य झालं. दक्षिणेकडील दिग्विजयाच्या वेळी ते रायगडाला परत आले. त्यावेळी त्यांची बरीच धावपळ झाली होती. त्यातच ते आजारी पडले आणि वयाच्या केवळ 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने रायगडच नव्हे तर संबंध मराठी मुलूक पोरका झाला होता.